शिवानंतर परमेश्वर बाप्पा आम्ही चांगलं ते स्वीकारावं, वाईट ते टाकून द्यावं, तुझ्या प्रवचनाचं भय धरावं, त्याप्रमाणे पालन करावं. यापासून शाश्वती प्रभू लाभ बुद्धी शक्ती सामर्थ्याला प्रत्येकाला पुरव. मंडळी जे आजारी आहेत त्या सर्वांसाठी प्रभू हाक मारत आहे. जो उपचार घेत आहे प्रभू त्यांना तू शक्ती दे, आरोग्य पुरव. त्यांचा शारीरिक त्रास येशू प्रभूच्या नामात काढून टाक. उपचारात तुझं अस्तित्व असू दे. प्रिय देव बाप्पा, जे वृद्ध आहेत, थकलेले आहेत, मंदिराला येऊ शकत नाही, सेवानिवृत्त आहे, अशा सर्वांसाठी प्रभू तुझ्याजवळ प्रार्थना करतो. त्या सर्वांना बाप्पा तू शक्ती पुरव, सामर्थ्य दे. त्यांचे हात धुवाई. प्रिय देव बाप्पा, मंडळीच्या पूर्ण व्यवस्थेला तू आशीर्वाद ठेव. मंडळीचे पदाधिकारी, पार्षद कमिटी, महिला मंडळ, त्यांची व्यवस्था, संडे स्कूल, तरुण संघ, भजन ग्रुप, क्वायर ग्रुप, चर्च सेवक देव मामा, या संपूर्ण सेवा कार्यावर योजनांवर तुझी कृपा दृष्टी असू दे, तुझं सहाय्य असू दे. जीवदेवा परमेश्वरा, या उष्णतेमध्ये तू आमचा सांभाळ करत आहेस प्रभू. तुझी कृपा दृष्टी आम्हास प्रगट कर. प्रिय देव बाप्पा, सहाय्य हो. सेवा महामंडळ सेवा कार्य, मराठवाडा धुरप्रांत सेवा कार्य, धुरप्रांत विषय पदाधिकारी, कार्यकारिणी, आचार्य वर्ग, मिशनरी सेवक सेविका, लेडर्स, मंडळातील प्रियजन, ह्या सर्व प्रियजनांना बाप्पा तू सहाय्य पुरव, शक्ती दे बाप्पा, आशीर्वाद दे. जीवन देवा परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो आमच्या देशासाठी, आमच्या देशातील व्यवस्थापन या आशीर्वाद पाहून शांततापूर्वक व्हावं आणि तुझे महान आशीर्वाद देशासाठी प्राप्त व्हावे अशी आपण प्रार्थना करतो. जीवन देवा परमेश्वरा, सर्वत्र तुझी कृपा दृष्टी असू दे. जग जागतिक सेवा कार्यावर तुझा आशीर्वाद असू दे. ज्या लेकराचा समर्पण आहे यासाठी त्याचे माता पिता यासाठी विनंती करतो, त्यावर तुझी कृपा दृष्टी असू दे. आमच्या अपराध कसे आहेत, आमच्या अपराधांची क्षमा कर. आम्ही चुकूनही तुझं सद्भय धरावं. प्रभू आम्हाला तू सहाय्य कर. परमेश्वर बापा, जे पवित्र वचन तू पाठविलं आहेस ते समजण्यास शक्य सामर्थ्य दे आणि तुझी कृपा मंडळीस प्राप्त कर. आम्ही एकाकी केलेल्या प्रार्थना विनंत्या प्रभू तू ऐक आणि सर्व काही पुत्रांच्या प्रियजनांच्या हाकेला परमेश्वर बापा तू त्रास दे. सर्वांची इच्छा पूर्ण कर. सर्वांना आनंदी ठेव. जीवन देवा परमेश्वर, आम्हाला सर्वांबरोबर या उष्णतेत आमचा सांभाळ कर. तुझी दया कृपा दृष्टी सर्वत्र असू दे. आज यापुढे तू आमच्या बरोबर राहा. तुझा पुत्र येशूच्या पवित्र आणि गोड नामाची विनंती करतो, म्हणून तू आहे. आमेन.